तुम्हा सगळ्यांना श्रावण सोमवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आज श्रावणाचा पहिला श्रावण सोमवार आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनाच उपवास होता, म्हणून मी बनाना शेक बनवायला घेतला। त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये केळी घातली, त्याच्यामध्ये बदाम काजू घातले आणि त्यानंतर त्याच्यामध्ये खजूर घातली। खजूरच्या बिया काढून घ्यायच्या आणि मग खजूर घालायची आणि मग त्यामध्ये घातला 1 चमचा मध। मग मी घातलं त्याच्यामध्ये दूध आणि दूध घालून याच्या चमच्याला जो मध लागला होता तो सुद्धा काढून घेतला, काहीच वाया घालवायचे नाही। आणि मग काय मिक्सरच्या भांड्याला टोपण लावलं आणि हा बनाना शेक जो आहे तो छान असा बारीक करून घेतला। या बनाना शेक मध्ये तुम्ही साखर सुद्धा घालू शकता, पण मी याच्यामध्ये घातलेली नाही। तर मस्त असा बारीक हा बनाना शेक मी मिक्सरला फिरवून घेतला आणि त्यानंतर बघा किती मस्त असा बनाना शेक तयार झाला। थोडासा घट्ट झाला, याच्यामध्ये अजून दूध असतं तर मजा आली असती। तर छान असा याच्यामध्ये स्ट्रॉ घातला आणि बनाना शेक पिला आणि मग आम्ही थोड्या वेळाने महादेवाचं दर्शन घेण्यासाठी गेलो, कारण का आज श्रावणाचा पहिला श्रावण सोमवार आहे, त्याच्यामुळे म्हटलं मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊयात। तिथे गेल्यावरती मम्मीने आणि बाकीच्या ज्या काकी होत्या त्यांनी मिळून महादेवांवरती पाणी घातलं आणि सगळ्यांनी मिळून छान अशी महादेवाची पूजा केली। महादेवांना छान अशी पांढरी फुलं घातली, बेलाची पानं घातली आणि महादेवांची आणि नंदी महाराजांची पूजा करून घेतली। काहींनी प्रसादामध्ये शेंगदाण्याचे लाडू आणले होते, केळी आणल्या होत्या आणि त्यापैकीच काही काकींनी बेलाची पानं जी आहेत ते 108 किंवा 51 अशी वाहतात, त्याच्यामुळे त्यांचं महादेवांवरती ते एक पान ओम नमः शिवाय असं म्हणून ठेवून पूजा करणं सुरू होतं। त्यामुळे त्यांची पूजा एक साईडला सुरू होती आणि दर्शन घेणारे एक साईडला दर्शन घेत होते। तर मी सुद्धा सगळ्यांची पूजा करून झाल्याच्या नंतर महादेवांचं दर्शन घेतलं। छान पूजा झाली होती, त्याच्यामुळे मंदिराचं वातावरण जे आहे ते खूप प्रसन्न झालं होतं। मग तिथे आलेल्या सगळ्यांचीच पूजा करून झाल्यानंतर सगळ्यांनी मिळून तिथे आरती केली। स्वामी मात्रे मन कामना पूर्ती, जय देव जय देव गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केश। मंदिरामध्ये जाऊन सगळ्यांनी आरती केली आणि त्यानंतर प्रसाद घेतला। मग आज सगळ्यांनी आणली होती शाबूची खिचडी। प्रत्येकाने आधीच घरातून येताना ठरवून आपापल्या घरून शाबूची खिचडी जी आहे ती बनवून आणली होती, कारण का तिथे महादेवांच्या मंदिरापाशी खूप छान असं मोकळं वातावरण आहे। मग सगळ्यांनी मिळून एकत्र बसून छान अशी गप्पा मारत मारत या मोकळ्या हवेमध्ये शाबूची खिचडी खाल्ली आणि खरंच खूप छान वाटत होतं असं एकत्र येऊन शाबूची खिचडी खायला। तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।